नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजपासून आपण एका नव्या सिरीजला सुरुवात करत आहोत। आपण पोलीस भरतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि पहिला प्रश्न आहे, पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जॉन चेसन यांचे योगदान आहे पाचगणी हे शहर वसविण्यामध्ये। यानंतर पुढील प्रश्न, महाबळेश्वरमधील पॉईंटमध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचीवर कोणता पॉईंट आहे? तर त्या पॉईंटचं नाव आहे आर्थर सीट। जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही? तर यथार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला नाही। साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे छत्रपती राजाराम राजे यांनी साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान दिलेला आहे। थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते? तर ते कराड तालुक्यातील होते। यानंतर पुढील प्रश्न, मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर विवेक फणसाळकर हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत। महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? तर पुणे इथं महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी आहे। कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर उपविभागीय अधिकारी हा सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे। कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो? तर 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत। यानंतर पुढील प्रश्न, माला मीराला म्हणाली, तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते। तर मीरा मालाची कोण? ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढूया। माला आहे आणि मीरा आहे। माला मीराला म्हणाली, आता मीराचा भाऊ आणि त्याची पत्नी, या पत्नीची जी आई आहे ती मालाची आजी, म्हणजेच माला कोणाची झाली? या दोघांची मुलगी झाली। आता मालाचे हे वडील आणि ही वडिलांची बहीण, आता वडिलांची बहीण मालाची कोण? आत्या। ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, सतलज, बियास, कृष्णा, कावेरी, सावित्री या युद्धनौकांना स्वतंत्र रंग असून ते हिरवा, निळा, पांढरा, काळा व तांबडा यामधून निवडले आहेत। पुढील माहितीवरून त्यांचे रंग ओळखा। सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही, बियासचा रंग पांढरा आहे, सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा आहे, कावेरीचा रंग हिरवा किंवा निळा नाही। ज्या नद्या आहेत त्यामध्ये सतलज जी आहे, सतलज, या सतलज नदीचा रंग कोणता म्हटलेला आहे? की सतलज नदी जी आहे तिचा रंग हिरवा किंवा काळा नाही। जी सतलज आहे तिचा रंग हिरवा किंवा कोणता नाही? निळा नाही। हिरवा आणि निळा हे दोन सतलजचे रंग येणार नाहीत। बियासचा रंग दिलेला आहे कोणता? पांढरा। सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा, पांढरा ऑलरेडी बियासचा आहे, मग सावित्रीचा कोणता येणार आहे? काळा। आता कावेरी नदी आणि राहिली कृष्णा, कावेरीचा रंग हिरवा किंवा काळा नाही
आता काळा कोणाचा आहे? सावित्रीचा. हिरवा नाही म्हणजे हिरवा कोणाचा येईल? कृष्णाचा येणार आहे, कारण हिरवा सतलजचा येऊ शकत नाही. हिरवा पण येऊ शकत नाही आणि काळा पण येऊ शकत नाही. काळा ऑलरेडी सावित्रीचा आहे, शिल्लक राहिला हिरवा. आता सतलजचा हिरवा येणार नाही, काळा येणार नाही. काळा ऑलरेडी कटला आहे, हिरवा पण गेलेला आहे, म्हणजे कुठला येईल? तांबडा येईल, सतलजचा रंग. आणि राहिला शिल्लक रंग निळा, तो कोणाचा येणार आहे? कावेरीचा येणार आहे. सतलजचा रंग कोणता? तर तांबडा. कावेरीचा रंग कोणता येणार आहे? निळा. आणि कृष्णा हिचा रंग कोणता? तर कृष्णेचा रंग कोणता येणार आहे? हिरवा. यानंतर पुढील प्रश्न पाहू. प्रियंका हिचा जन्म शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 1993 रोजी झाला, तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल? कधी झालेला आहे? 4 सप्टेंबर 1993 साली झालेला आहे. आता तिचा तिसरा वाढदिवस म्हणजेच 4 सप्टेंबर 1996. इथं कोणता वार आहे? शनिवार. आता पुढं किती जायचे आपणास? 93, 94, 95 आणि 96चा वार काढायचा आहे. साहजिकच इथं रविवार येणार आहे, या ठिकाणी सोमवार. आता 96 हे लीप वर्ष आहे. लीप वर्षमध्ये फेब्रुवारीने महिन्याचा 29वा वार ओलांडलेला आहे का? तर हो, म्हणजेच 2 दिवस पुढे, म्हणजेच मंगळवार आणि कोणता? बुधवार. तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येणार आहे? बुधवारी. त्यानंतर पुढील प्रश्न. 1993च्या सप्टेंबरची शेवटची तारीख कोणत्या वारी आली असेल? तर आपण पाहिलं की 4 तारखेला कोणता वार होता? शनिवार. आणि सप्टेंबर एकूण किती दिवसांचा असतो? 30 दिवसांचा असतो. प्रत्येक 7 दिवसानंतर तोच वार येत असतो. 4 मध्ये 7 प्लस करा, 11ला कोणता येईल? शनिवारच. 11 मध्ये 7 प्लस करा, 18ला कोणता वार येईल? शनिवारच. 18 मध्ये परत 7 प्लस करा, 25ला कोणता येईल? शनिवार. महिना आहे 30 तारखेचा. आता 25ला शनिवार आहे. 26, 27, 28, 29 आणि 30. इथं रवी, सोम, मंगळ, बुध आणि 30 तारखेला कोणता येईल? गुरुवार. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रियंकाचा 7वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? पहिला दिला होता, बरोबर. कधी दिला होता? 4 सप्टेंबर 1993ला दिला होता. जन्म तिचा विचारलेला आहे 7वा वाढदिवस. 7 प्लस करा यामध्ये. 4 सप्टेंबर 000 आणि हे 2. 2000ला कोणता वार येईल? सरळ वर्षामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 7चा डिफरन्स आहे. लीप वर्ष किती आहेत? 2 येणार आहेत. 2000 एक लीप वर्ष आणि त्या अगोदरचं एक लीप वर्ष आपण पाहिलं 96, म्हणजे 2 लीप वर्ष. 7 आणि 2ची बेरीज किती येणार आहे? 9. 9ला 7ने भाग द्या, शिल्लक किती राहिली? 2. म्हणजेच 2 वार पुढे जा, शनिवार, रविवार आणि सोमवार. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आपण पाहू. एका मैदानावर 11 स्पर्धक उपस्थित आहेत. प्रत्येक स्पर्धक राहिलेल्या प्रत्येक खेळाडूशी फक्त एकदा हस्तांदोलन करतो, तर एकूण किती हस्तांदोलने होतील? तर 11 मधून 1 वजा करा, 10 येतील. छेदस्थानी 2, 2ने 10ला भाग द्या, भाग जाईल 5चा. 11 आणि 5चा गुणाकार करा, तर गुणाकार किती येणार आहे? 55. ऑप्शन नंबर 4 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न जर पाहिलं, ए गॅप दिलेला आहे, नंतर बी सी, सी नंतर डी ई, ई नंतर एफ जी.
जी नंतर एच आणि इथं काय येणार आहे आय. शेवटी आय येणार आहे. 2 आणि 3 ऑप्शन अजिबात येणार नाहीत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता यम आहे, के आहे, त्यानंतर आय आहे. म्हणजे पाठीमागं आलेलं आहे. यम के यल यम येतं. इथं 2 घरं पुढे गेलो होतो, या ठिकाणी 2 घरं पाठीमागं जायचंय. 2 घरं पाठीमागं गेल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4 जी आय. यानंतर पुढील प्रश्न, या अक्षर मालिकेमध्ये पाहिला तर ए बी सी, सी नंतर प्लस करा 2, डी ई, शेवटच्या अक्षरामध्ये 2 प्लस करायचे, डी ई एफ, त्यानंतर एच आय जे, त्यानंतर जे एच आय जे के, शेवटी यम आहे. म्हणजेच काय यम एन ओ. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हे 2 ऑप्शन कट झाले कारण सुरुवातीला ओ येणार आहे. त्याचप्रमाणे बी सी डी डी ई एफ जी जी एच आय आय जे के एल एम एन अशा पद्धतीची ही सिरीज आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, ए झेड डी डब्ल्यू, ए बी सी आणि डी, डी ई एफ जी, जी एच आय जे, त्यानंतर काय येईल के एल एम, म्हणजे सुरुवातीला काय येणार यम, त्यानंतर प्लस करत नंतर मायनस करत जायचं आहे यम आणि यन. सुरुवातीला यम येणार आहे आणि एकाच ऑप्शनमध्ये यम आहे, तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या ऑप्शनमध्ये यम सुरुवातीला नाहीच. त्यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन ग्रामपंचायती डिजिटल करत आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे महागाव. NDDBने मराठवाडा व विदर्भातील दुग्धोत्पादन वाढीसाठी कोणत्या डेअरी कंपनीशी करार केलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मदर डेअरी. नवी मुंबई येथील कोणत्या एकात्मिक अत्याधुनिक वसाहतीसाठी सिडको व चायना डेव्हलपमेंटमध्ये करार झाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नैना सिटी. यामध्ये नवी मुंबई येथील एकात्मिक अत्याधुनिक वसाहतीसाठी सिडको व चायना डेव्हलपमेंटसाठी करार झालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते? तर यासाठी जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे मनोधैर्य योजना. पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे? तर तुम्हा सर्वांनाच माहिती असेल तर पुस्तकाचे गाव म्हणून भिलार हे गाव निवडलेले आहे. कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय कोठे सुरू होणार आहे? तर नागपूर येथे कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 2023 हे वर्ष काय म्हणून साजरे केले गेले? तर 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष. आणि जर तुम्हाला 2024 हे वर्ष विचारलं तर ते उंटांचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. कशाचं? उंटांचं वर्ष, कॅमेलियनचं. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते शहर स्मार्ट सिटी अभियानात केंद्र शासनाने निवडले नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कोल्हापूर शहर हे स्मार्ट सिटी अभियानात केंद्र शासनाने निवडले नाही. काउंटर इमर्जन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल कोठे स्थापन झाले आहे? तर हे स्कूल स्थापन झालेले आहे नागपूर येथे. काउंटर इमर्जन्सी 31 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा झाला होता? तर सरदार पटेल यांच्या. आजवर महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये हे मानकरी नाहीत. तर मानकरी नसणारे कोण आहेत? श्री मनोहर जोशी. सुभेदार या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर सुभेदार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत दिग्पाल लांजेकर. 1983च्या जगजेत्या क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्रातील कोणता खेळाडू सहभागी नव्हता?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, कृष्णा मोरे हा खेळाडू सहभागी नव्हता. हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? तर ते आपलेच राज्य आहे, महाराष्ट्र राज्य. त्यानंतर पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेत प्लाटो या शब्दाला संकेत 35204 आहे, तर 043. तर 0 कशासाठी वापरण्यात आलेला आहे? टी साठी. 4 कशासाठी? ओ साठी. आणि 3 कशासाठी वापरण्यात आलेला आहे? पी साठी, म्हणजे TOP. ऑप्शन नंबर कोणतं? 2. त्यानंतर टीचिंग या शब्दातील अक्षरांची जुळवाजुळव करून CHEATING हा शब्द टीचिंग या शब्दातील अक्षरांची जुळवाजुळव करून चीटिंग हा शब्द मिळतो. त्याच नियमानुसार ग्रेडियंट शब्दातील अक्षरांची मांडणी केल्यास कोणता शब्द होईल? आता या टीचिंग जो शब्द आहे त्यामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर सुरुवातीला कोणता शब्द घेतला आहे? CH. त्यानंतर EA. आता या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी DI आहे, म्हणजे सुरुवातीला काय येणार आहे? DI. हे फिक्स झालं की सुरुवातीला काय येणार आहे? DI. त्यानंतर काय यायला पाहिजे? R आणि A. तर RA इथं नाही, इथं नाही, इथं नाही, एकाच ऑप्शनमध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही? तर रसात्मक हा निबंधाचा प्रकार नाही. एखाद्या उताऱ्याच्या लांबीच्या किती प्रमाणात भाग आपल्या भाषेत सलग रीतीने सारांश लेखनामध्ये लिहावा लागतो? तर तो 1/3 लिहावा लागतो. कोणता तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही? तर विना नाही. वर्णाचा चुकीचा क्रम अयोग्य शब्द ओळखा, तर तप्तर. श्री धनंजय मुंडे यांच्याकडे कोणत्या खात्याचा कार्यभार आहे? तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खात्याचा कार्यभार आहे. प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे? तर भोरप्या डोंगरावर प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. नाटककार वसंत कानेटकर यांच्या कोणत्या नाटकाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे? तुम्हा सर्वांना माहिती असेल की रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हे कोणाचं आहे? तर वसंत कानेटकर यांचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, अयोग्य जोडी ओळखा. गाव आणि संताशी संबंधित आहे. वडगाव जयराम स्वामी, मायनी यशवंत बाबा, धावडशी ब्रह्मेंद्र स्वामी, वाई गोपालनाथ. तर हीच अयोग्य जोडी आहे, वाई गोपालनाथ. कोणता केवल प्रयोगी प्रशंसादर्शक अव्ययाचा प्रकार नाही? तर हा केवल प्रयोगी प्रशंसादर्शक अव्ययाचा प्रकार नाही. जाणून घेण्याची इच्छा असणारा समूहदर्शक शब्द निवडा. तर जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्याला आपण काय म्हणतो? जिज्ञासू. पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4, मुजुमदार. कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणता येईल? तर तुम्हा सर्वांना माहिती असेल की लॉर्ड रिपन याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणतो. कोणाच्या 125व्या स्मृतिवर्षानिमित्त शासनाने नवीन जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. नवीन जीवनदायी आरोग्य योजना महात्मा फुले यांच्या 125व्या स्मृतिवर्षानिमित्त शासनाने सुरू केली आहे. कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा असे जिल्हा 2 भाग पाडण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3, 1949. कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, वर्धनगड. पाचगणी हे शहर समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1334 मीटर. कोणत्या वर्षी राजा शाहूने राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? तर 1708 साली.
कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कामगार सुरक्षा. बाकीचे येतात. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते? तर ते गाव आहे कनेरखेड. कोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाहीत? नाहीत म्हटलेलं आहे, तर कुरोली येथे लेणी सापडत नाहीत. वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रास्ते. खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिकमध्ये पहिले ब्रॉन्झ मिळाले? तर हेल्सिंकीमध्ये. कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? तर कोणी लिहिलेलं आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कृष्णराव साबळे यांनी गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे. कोणत्या नाटकामध्ये राजा गोसावी यांनी काम केलेले नाही? काम केलेले नाही म्हटलेलं आहे, तर इथे ओशाळला मृत्यू या नाटकामध्ये राजा गोसावी यांनी काम केलेलं नाही. एकच प्याला, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी या नाटकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते? तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की सामवेदाला संगीताचा वेद असे म्हटले जाते. धरण आणि कामपूर्ण वर्ष याबाबत अयोग्य जोडी ओळखावयाची आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 धूम 1913. नदी बंधारा अयोग्य जोडी ओळखा. तर यासंबंधी अयोग्य जोडी आहे उरमोडी चिखली. केंद्र आणि शहर अयोग्य जोडी ओळखा. ऊस संशोधन केंद्र फलटण दिलेलं आहे, हेच चुकीचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, सातारा जिल्ह्याच्या मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1913. खालीलपैकी सातारा जिल्ह्यात कोणते पोलीस आउटपोस्ट नाही? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 खटाव. राज्याच्या होमगार्ड दलाचे प्रमुख कोण असतात? तर ते महासमादेशक असतात. सातारा जिल्ह्यातील कोणत्या गडावर रामदास स्वामींची समाधी आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सज्जनगड. महाराष्ट्राच्या एस.टी. महामंडळातील पहिली महिला चालक कोण? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अर्चना आसरा. अर्चना आत्राम या एस.टी. महामंडळातील पहिल्या महिला चालक आहेत. यानंतर पुढील प्रश्न, MSCOCA मकोका हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो? मालमत्तेचे गुन्हे नाही. शरीराविरुद्धचे गुन्हे, दखलपात्र गुन्हे नाही. तर हा कायदा आहे जो संघटित गुन्हेगारी विरुद्ध वापरला जातो. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर कोण आहेत? अजित डोवाल आहेत. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणत्या खात्याचा कार्यभार नाही? आता नाही म्हटलेला आहे इथं गृहनिर्माण खात्याचा कार्यभार त्यांच्याकडे नाही. भारतातील स्वच्छ शहर 2023 कोणते आहे? तर ते इंदौर आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाचे कोणत्या मोबाईल ॲपद्वारे बालकावरील अत्याचाराची थेट तक्रार करता येते? तर ते आहे चिराग. 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी झाले? तर ते अमळनेर या ठिकाणी झाले. याचे अध्यक्ष कोण होते ते कमेंटमध्ये लिहा. हालापेष्टा सहन करण्याचा गुण त्याला आपण काय म्हणतो? तितिक्षा. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. अनुज अग्रज हे बरोबर आहे. इष्ट अनिष्ट, लघुगुरु तर कोणते येणार नाही? नितांत अंत ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, विरुद्धार्थी शब्द अयोग्य जोडी ओळखा. ग्राह्य अग्राह्य, साम्यभेद, कर्णमधुर, कर्णकटू आणि कृशकुपन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. भुंगा समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा. तर भुंग्यासाठी समानार्थी नसणारा शब्द कोणता? भ्रात हा आहे. मिलिंद, भ्रमर, मधुप हे भुंग्यासाठी समानार्थी शब्द आहेत. सिंह समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा सांगितलेला आहे सिंहासाठी. तर
केसरी, पंचानन, मृगेंद्र हे समानार्थी शब्द आहेत आणि समर हा अयोग्य शब्द आहे. ब्रह्मांड आठवणे अर्थ ओळखा. तर ब्रह्मांड आठवणे म्हणजे भीती वाटणे. क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? उमराचे फूल. अशुद्ध शब्द ओळखा. तर उज्ज्वल. उज्ज्वल कसं लिहिण्याचं येतं? तर अशा पद्धतीनं उज्ज्वल. सम हा उपसर्ग नसलेला शब्द ओळखा. उपसर्ग म्हणजे काय? तर सुरुवातीला. आणि प्रत्यय म्हणजे काय? तर शेवटी. तर शब्द कोणता असणार आहे? ऑप्शन नंबर 4 सुगंध. कोणता वाङ्मय रसाचा प्रकार नाही? तर तिखट हा वाङ्मय रसाचा प्रकार नाही. कोणता काव्य गुणाचा गुण नाही? नाही म्हटलेला आहे, लक्षात ठेवा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला नाही? नाहीवर भर जास्त आहे. तर पोर्तुगीज भाषेतून जो शब्द आलेला नाही तो कोणता आहे? पेशवा. कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही? तर दलाल. कोणती शब्दांची जात विकारी प्रकारात येत नाही? तर क्रियाविशेषण अव्यय. कोणते सामान्य नाम नाही? तर हिमालय हे सामान्य नाम नाही. विजोड पद ओळखा. तर यामध्ये घोडा हे विजोड पद असणार आहे. विजोड संख्या ओळखा. 312, 243, 645, 978 आणि 534.